नमस्कार सर्वांना. होम कुकिंग मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहतोय वरणाची एकदम सोपी आणि कोकणी पद्धतीची रेसिपी. रोज रोज त्याच प्रकारचं वरण खाऊन कंटाळा येतो, तर ही वेगळी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा. 1 वाटी तूर डाळ घेतले. आपण ह्याच्यामध्ये मूग डाळ पण मिक्स करू शकता आणि अर्धा टोमॅटो चिरून घेतलाय. आता शिजण्यासाठी पाणी घालूयात. हवं तेवढं पाणी घालून घेणार आहोत. तर आता आपण कुकरच्या 5-7 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे तूर डाळ छान शिजेल. आता आपली डाळ छान शिजली आहे. छान मिक्स करून घेऊयात. हळद घालून घेणार आहोत अर्धा चमचा. आपण इथे हिंग पण घाला. मी इथे साहित्य पण लिहिलंय, आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. मी इथे पातेली घेतली आहे. पातेलं गरम झाले. आपण कढईचा पण वापर करू शकता. शक्यतो वरण फोडणीसाठी पातेलं वापरलेलं बरं. तेल घातलं 1 पळी आणि मोहरी अर्धा चमचा घालून मोहरी छान तडतडली तर आपण जिरं घालूयात. इथे मी लसूण घेतलंय 2 पाकळ्या छान ठेचून घेतल्यात आणि कढीपत्त्याची 3-4 पाने घेतली आहेत. आणि आता फोडणी छान तयार आहे, तर आपण डाळ घालून घेणार आहोत. आणि डाळीमध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालू शकता. घट्ट पातळ अशी डाळ कशी आवडते तसं पाणी घालून घेऊ. तर ही अशी मस्त डाळीची रेसिपी आपण नक्की ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीची डाळ आहे. चवीला पण खूप छान लागते. तर आता आपण एक उकळी आले छान मिक्स करून घेऊया डाळ. आता इथे मी अंदाजे 1 चमचा गूळ घातलाय. आपण इथे साखरेचा पण वापर करू शकता आणि आपण गूळ साखर वापरत नसाल तर एकदा वापरून बघा. आणि 1-2 कोकम घातलेत आणि ओलं खोबरं घालून घेऊन छान मिक्स करूयात. आपण जर गूळ किंवा साखर कधी डाळीमध्ये घालत नसाल तर एकदा नक्की घालून बघा. खूप छान डाळ बनते. गोड वगैरे काही जास्त बनत नाही. आणि आता अर्धा 1 चमचा चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर घालून छान मिक्स करूयात. आणि कोकमाऐवजी आपण चिंचेचा पण वापर करू शकता. तर ही रेसिपी आपण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. तर मस्त ही वरणाची रेसिपी तयार आहे. आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि ही रेसिपी आपण वरण भात, चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. जास्त करून वरण भात खाल्लं जातं. थँक्यू.